नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 351 ते 360 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 351. एरवी पाहे पापंडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचुनी भोगता कवनू आहे. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या जगात केलेल्या सर्व यज्ञ, पूजा, नैवेद्य आणि अर्पणांचा खरा स्वीकार करणारा मीच आहे. देवतांना अर्पण केलेले सर्व काही शेवटी परमेश्वरालाच पोहोचते, कारण सर्वत्र तोच व्यापून आहे. म्हणून प्रत्येक धार्मिक कर्माचा अंतिम भोक्ता परमात्माच आहे आणि हे समजल्यावर भक्ती अधिक शुद्ध होते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या कंपनीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे जमा केले तरी ते शेवटी मुख्य कंपनीच्या खात्यातच जातात. त्याचप्रमाणे सर्व अर्पणांचा अंतिम स्वीकार करता परमेश्वर आहे. सर्व पूजा आणि यज्ञांचा अंतिम भोक्ता एकच, तो म्हणजे परमेश्वर आहे. ओवी क्रमांक 352. मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी. मी माते चुकूनी दुर्बुद्धी देवा भजले. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक यज्ञाची सुरुवात माझ्यामुळे होते आणि त्याचा शेवटही माझ्यातच होतो. तरीही अज्ञानामुळे काही लोक मूळ परमेश्वराला विसरून फक्त देवांनाच अंतिम मानतात. यामुळे त्यांना संपूर्ण सत्य समजत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती अपूर्ण राहते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर झाडाचे फळ आवडते, पण ते झाड मुळांमुळे जिवंत आहे हे विसरून चालणार नाही. मुळेच झाडाचा आधार असतात. मूळ कारण ओळखल्याशिवाय पूर्ण ज्ञान होत नाही. ओवी क्रमांक 353. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देवा पितरोद्देशे. माझे मज देती तैसे परी आनानी भावी. याचा अर्थ गंगेचे पाणी पुन्हा गंगेलाच अर्पण केले जाते. तसेच आपण देवाला जे काही अर्पण करतो ते मुळात त्यानेच दिलेले असते. परमेश्वराला वस्तूची गरज नसते, तर भक्ताच्या प्रेमाची गरज असते. फरक फक्त अर्पण करण्याच्या भावनेत असतो. प्रेमाने केलेले अर्पणच भगवंताला प्रिय असते. जीवनातील जर उदाहरण म्हटलं तर लहान मूल वडिलांनी विकत घेतलेले पेन त्यांनाच वाढदिवसाला भेट देते. वस्तू त्यांचीच असते, पण मुलाचे प्रेम अमूल्य असते. देवाला वस्तू नव्हे तर शुद्ध भावना प्रिय असते. ओवी क्रमांक 354. मनोनी ते पार्था माते न पवतीची सर्वथा. मग मनी वाहिली जे असता तेथ आले. याचा अर्थ ज्यांचे ध्येय परमेश्वर नसून विशिष्ट फळ किंवा देवता असते त्यांना त्याच इच्छेप्रमाणे फळ मिळते, परंतु त्यांना परमेश्वराची अंतिम प्राप्ती होत नाही. मनुष्य ज्या ध्येयावर मन केंद्रित करतो त्याच दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. म्हणून ध्येय सर्वोच्च असावे. याचं जीवनातील जर उत्तम उदाहरण म्हटलं तर जो विद्यार्थी फक्त परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करतो तो पास होतो, पण ज्याचे ध्येय विषयात प्रभुत्व मिळविणे असते तो खरा तज्ञ बनतो. म्हणजेच जसे ध्येय
तसेच अंतिम फळ मिळते. ओवी क्रमांक 355. मने वाचा करणी जयांची भजने देवांची या वाहनी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. याचा अर्थ जे लोक मन, वाणी आणि कर्माने देवतांची भक्ती करतात त्यांना मृत्यूनंतर त्या देवतांच्या लोकाची प्राप्ती होते. भक्ती कधीच व्यर्थ जात नाही, पण तिचे फळ उपासनेच्या ध्येयावर अवलंबून असते. म्हणून उपासनेचा उद्देश अत्यंत महत्वाचा आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतो तर तो डॉक्टर होतो. अभियांत्रिकी शिकणारा अभियंता होतो. प्रयत्न ज्या दिशेने फळही त्याच दिशेने मिळते. उपासना जशी प्राप्तीही तशी. ओवी क्रमांक 356. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरली यातयांते पितृत्ववरी. याचा अर्थ ज्यांचे मन पितरांच्या स्मरणात आणि त्यांच्या विधीमध्ये असते त्यांना मृत्यूनंतर पितृलोक प्राप्त होतो. श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म त्यानुसार फळ देते. परमेश्वर कर्माचा न्याय कधीही चुकवत नाही. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर ज्याने ज्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला त्यालाच त्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. श्रद्धा आणि कर्मानुसार योग्य फळ हे मिळतेच. ओवी क्रमांक 357. का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते, जीही अभिचारी की तयाते उपासिले. याचा अर्थ जे लोक स्वार्थ, सूड किंवा दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी कनिष्ठ शक्तीची उपासना करतात त्यांची आध्यात्मिक अधोगती होते. चुकीच्या हेतूने केलेली साधना कधीही कल्याणकारक ठरत नाही. मनुष्याचा हेतू शुद्ध असणे खूप आवश्यक आहे. जीवनातील उदाहरण म्हणजे वाईट मित्रांच्या संगतीत राहणारा माणूस हळूहळू त्यांच्या सवयी स्वीकारतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. चुकीची संगत आणि चुकीची उपासना अधोगतीकडे नेतात. ओवी क्रमांक 358. तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्प वशे फळली कर्मे तया. याचा अर्थ मृत्यूनंतर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि संकल्पानुसार फळ मिळते. जसा विचार तसे कर्म आणि जसे कर्म तसे भविष्य. परमेश्वराचा न्याय अत्यंत अचूक असतो. कोणालाही त्याच्या कर्मापासून सुटका नसते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर शेतकरी ज्वारी पेरून गहू उगवण्याची अपेक्षा करू शकत नाही. जे पेरले तेच उगवते. प्रत्येक कर्माचे योग्य फळ निश्चित मिळते. ओवी क्रमांक 359. मग मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकिला, मीची मनी भाविला वाणीला वाचा. याचा अर्थ खरा भक्त सर्वत्र परमेश्वरालाच पाहतो, त्याचेच नाम ऐकतो, त्याचेच ध्यान करतो आणि त्याचाच महिमाही गातो. त्याचे संपूर्ण जीवन भगवंतमय होते. अशा भक्तासाठी जगातील प्रत्येक क्षण हीच साधना असते. जीवनातील उदाहरण म्हटलं तर ज्या आईचे मूल परदेशात असते तिला प्रत्येक गोष्टीत त्याचीच आठवण येते. प्रेमामुळे मन सतत त्याच्याकडेच असते. अखंड देवस्मरण हीच सर्वोच्च भक्ती होय. ओवी क्रमांक 360. सर्वांगी सर्वठाई मीची नमस्कारीला जीही, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा.
याचा अर्थ जो भक्त प्रत्येक कर्म, दान, सेवा आणि नमस्कार परमेश्वरालाच अर्पण करतो, त्याचे संपूर्ण जीवन पूजामय बनते. त्याच्यासाठी प्रत्येक कृती ही ईश्वर सेवा असते. अशी भक्ती अहंकारापासून मुक्त होते आणि कर्मबंधनातूनही सुटते. रोजच्या जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादा प्रामाणिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सेवा ही केवळ नोकरी म्हणून नव्हे तर मानव सेवा म्हणून करतो. त्यामुळे त्याचे कामही साधना बनते. प्रत्येक कर्म ईश्वरार्पण या भावनेने केले तर संपूर्ण जीवनच भक्तिमय होते. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मनुष्याला त्याच्या श्रद्धा, ध्येय, भावना आणि कर्मानुसारच फळ मिळते. सर्व यज्ञाचा भोक्ता एकच परमेश्वर आहे, म्हणून सर्व कर्मे त्यालाच अर्पण करावीत. जो प्रत्येक कृती ईश्वरासाठी करतो त्याचे संपूर्ण जीवन भक्ती बनते आणि तो हळूहळू परमेश्वराच्या सानिध्याला पोहोचतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.